बघू शकता लावण्या रेडी झाली कशी चष्मा बिस्मा पेन के कैसा लग रहा है इधर आए अपन पुरी में पुरी खाने के लिए हाँ सर्वांनी चष्मा लावले ना रात आणले होते का तुम्ही फायनली आता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलोय ना आणि यांना प्यायचा आता चहा म्हणजे काहीतरी पोटाला आधार पाहिजे म्हणून आता वाजले 12 चहाला गर्दी बघू शकता तुम्ही किती तर काही झेंडा बघू शकता हवेच्या विरुद्ध दिशेनेच फडकत असतो नेहमी मंदिराच्या शेजारी आणि इकडे ठेवायचं आपल्याला मोबाईल कृष्णा मोबाईल स्टँड मागच्या साईडला बघू शकता मग अशी झेंडे कोणते होते ना आता बघा मग अशी बोललो मी तुम्हाला आणि इकडे बघ तुला कसं वाटलं दर्शन करून दर्शनाला मस्त वाटतं ना किती गर्दी होती आज चायनीज नूडल्स खाऊ नका टेस्ट नाही का जस्ट पोचलोय आपण रूम आता सर्वजण फ्रेश होत आहेत हे बघा हे आपण फ्रेश झालेलो आहे हे फ्रेश होत आहेत सगळेजण आता जायचं आपल्याला जेवण करायला तर चला जाऊ हॅलो काही जणी चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे आता आपण हा पुरीमध्ये पण इंट्रो शूट करायचा बाकी राहिला आता इंट्रो मी लेट शूट करतोय तर तुम्हाला आज दाखवणारे मंदिराबद्दल थोडीशी माहिती सुद्धा देणार आहे कसं काय होतं तर कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये भारतातील उडीसा येथील श्री जगन्नाथजींचं मंदिर आहे ते 12व्या शतकातील आहे आणि एक हिंदू मंदिर आहे भगवान जगन्नाथजी विष्णूचे एक रूप आहे आणि ना समर्पित एक प्रमुख 4 धाम स्थळ आहे जगन्नाथ मंदिर हे एक कलिंग शैलीतील मंदिर आहे आणि त्याच्यामधील जे कोरीव काम आहे ना ते गुंतागुंतीचे आहे ते तुम्हाला कलाकृती बघायला भेटेलच कशी आहे ती भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र मध्ये सुभद्रा देवीचे वास्तव्य आहे मुख्य मंदिराच्या वरतून ना कोणतेही पक्षी वगैरे काहीच उडत नाही आणि जो मंदिराच्या वरती चक्र आहे तो आपण ज्या बाजूने बघू ना त्या बाजूने दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो ध्वज आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे दररोज बदलत असतो ते तुम्हाला बघायला भेटेल पण आता बघूया आपल्याला तो ध्वज भेटतो की नाही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकताना तर दाखवणारच आहे तुम्हाला आणि ध्वज जेव्हा चेंज करणार आहेत ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण जर मी मंदिराच्या बाहेर निघालो तर मंदिर इथूनच 1 किलोमीटर लांब आहे आपल्या होम पासून दाखवतो तुम्हाला आज कसं काय होतं कारण की 2 दिवसाच्या प्रवासानंतर रात्री आलो झोपलो आता फ्रेश वगैरे झालेत सर्व अजून होतात म्हणजे एवढा आमचा भाई गेम खेळतोय याचं अजून फ्रेश म्हणजे आंघोळ करायची बाकी आहे तर बघूया आजचा कसं दर्शन होतं कारण की फर्स्ट टाइम अशा लोकेशनला आलो आहे की जिथं कधी एक्सपेक्ट नव्हतं गेलं तर चला दाखवतो मला आज पूर्ण म्हणजे बघू शकता लावण्या रेडी झाली कशी चष्मा बिस्मा पेन के कैसा लग रहा है इधर आए आपण पुरी में पुरी खाने के लिए हाँ पुरी मध्ये काय खायला आलो आपण पुरी सर्वांनी चष्मा लावले ना रात आणले होते का तुम्ही दर्शन घेण्यासाठी आता दर्शन सर्व मंडळी खाली उतरली पोरं तर चित्रपटासाठी खाली उतरली त्याचा आपण खाली 2-3 आता सुरुवात झालेली आहे अजून 3-4 दिवस बाकी अशीच मजा येणार आहे शेवटपर्यंत काहीच फायनली आता आपण दर्शनासाठी निघालो आहे रूमवरून इथूनच काहीतरी 500 मीटरच्या अंतरावर आहे तर चला जाऊन आता मंदिरामध्ये मोबाईल यूज करायला भेटतं की नाही मला तर वाटत नाही भेटत कारण की मोस्टली असे मंदिर आहे तर जिथं मोबाईल यूज करायला भेटत नाही लॉकरमध्ये ठेवू मग पुढे दाखवतो तुम्हाला संध्याकाळी वरती झेंडा वगैरे लावतात ना ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे आज जेवढा कवर करायचा प्रयत्न होईल ना तेवढा करेन समोरच बघू शकता गर्दी तर खूप आहे हाय चला पटापट चलो तर काहीच बघू शकता मंदिर दिसतंय समोरच फायनली आता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलोय ना आणि यांना प्यायचा आता चहा म्हणजे काहीतरी पोटाला आधार पाहिजे म्हणून आता वाजले 12 चहाला गर्दी बघू शकता तुम्ही किती आम्हाला दोघांना काही नको 1 किलोमीटर चालत आलो म्हणजे 500 मीटर बोललो पण 1 किलोमीटर आहे तो 500 मीटर रिक्षावाले सांगत होते तर त्याच्यामध्ये पण चहा इथं भेटणार आम्हाला तर काही झेंडा बघू शकता हवेच्या विरुद्ध दिशेनेच फडकत असतो नेहमी आणि संध्याकाळी हे करणार आहे तोपर्यंत आपलं दर्शन झालं पाहिजे त्याच्यासाठी बघूया आपण ट्राय तर करूया मंदिराच्या शेजारी आणि इकडे ठेवायचं आपल्याला मोबाईल कृष्णा मोबाईल स्टँड कुठे ठेवतात का शूट स्टँड दोघांपैकी एकामध्ये कोणाला तरी ठेवायला लागेल हेच बघू शकता आता झेंडे चेंज झाले ते आम्ही समोरूनच बघितलं मोबाईल आपला लॉकरमध्ये होता म्हणून
मग अशी तुम्हाला झेंडे कोणते बघायला भेटले ते सांगा आणि आता कोणते बघायला भेटले. आता चालू आहे आम्ही तिकडे फोटो काढायला. तेच फायनली पोचलो आपण मंदिराच्या मागच्या साईडला. बघू शकता मग अशी झेंडे कोणते होते ना आता बघा. मग अशी बोललो मी तुम्हाला बघा. आणि इकडे आपली सर्व पब्लिक, सर्वांच्या हातात सर्वांचे मोबाईल दिले आणि चपलाचे आपण लॉक. हे बघा फोटोशूट चालू झाला. लगेच फोटो काढून निघूया आपण पुढे. बघ तुला कसं वाटलं दर्शन करून? दर्शनाला मस्त वाटतं ना. किती गर्दी होती आज? गर्दी बघू शकता. एवढी गर्दी आहे ना. हे बघा अजूनही लाईन लागल्या सकाळपासून. खूप गर्दी. नशीब आम्हाला लवकर झाला. आणि ते तो झेंडा दिसतोय तो चेंज केला ना तेव्हा मगाशी, तेव्हा आम्ही आतमध्येच होतो. म्हणजे मला यायचं होतं मोबाईल घ्यायला बाहेर, पण 4-4:30च्या दरम्यान चेंज केला. त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर आलो नाही. तिथेच जाऊन मस्त असं बघत होतो आणि मस्त असं चेंज केलं. आणि एकदम डेंजर पद्धत आहे अशी चढायची. फ्रंट साईडून चढतायत म्हणजे असा कंबा. तो एक सीन क्षणासाठी आम्ही थांबलो, पण एक अमेझिंग वाटला. काहीच फायनली 4 धाममधला आपला 1 धाम पूर्ण झालेला आहे. आता तिसरे 3 धाम लवकरच आपण पूर्ण करणार आहोत. काय मावशी करशील ना? कधी करायचा? पुढच्या वर्षीची तयारी आताच चालू झाली आमची. नेक्स्ट ट्रिप लवकरच, कमिंग सून. चला आता आपण इथून निघूया. जायचं थोडी शॉपिंग पण करायची. अजून 2 दिवस फिरायचं. आज फिरायचं होतं आपल्याला, पण तो झेंड्याच्या नादान सगळा विसरून गेला. आणि ताईला पण द्यायचं आहे आम्हाला. त्याला चप्पल त्याच्यात ठेवलेलं त्याच्या. नाही दिलं तर 100 रुपये रिटर्न. आणि यांचा अजून फोटोशूटच चालू आहे मस्त असा. बघू शकता आता झेंडा. आणि इथून लाईटी मारल्यात. हे बघा इथून तिथपर्यंत गेल्यात. फायनली आपण आता निघालो मंदिराच्या इथून रूमवर जायला. सगळे कपडे आपल्या इकडेच आहे. आणि काहीच बघू शकतात क्राऊड किती आहे इथे. एक्झिट मधून पण घुसतात. डेंजर एकदम. आणि तुम्हाला दाखवतो समोर लाईन सकाळपासून लागलेली आहे बघा. क्राऊडच क्राऊड. आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या ना म्हणून एकदम गर्दी खूप आहे. चला आपण आता निघूया. बघू शॉपिंग करायची आहे, काही प्रसाद वगैरे घ्यायचा आहे घेऊ. आता डायरेक्ट जेवण रूमवर जातं त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघू शकता गर्दी 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 नुसती गर्दी गर्दी दर्शनासाठी. अजून शॉपिंगला या. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे समोरच, ग्रँड सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्स. तर पूर्ण गर्दी आहे. मंडप टाकले तोपर्यंत तिथपर्यंत लास्टपर्यंत. मंदिराची इथं तर आहेच आहे आणि इकडं पण खूप आहे. आणि आपली पब्लिक इकडंच आहे अजून थांबले. काय करणार, तुम्हाला माहिती द्यायची होती. बघू आता थोडीशी माहिती माहीत पडले की नंतर सांगतो तुम्हाला. तर काही जिथं आपण मोबाईल ठेवले ना आपण त्यांची पिशवी घेऊन गेलेलो कशासाठी, तर त्याच्यामध्ये चपला वगैरे जर तुम्हाला सेफली जर ठेवायची असतील ना तर तुम्ही इथं ठेवू शकता. दाखवतो तुम्हाला कोणत्या दुकानात. ओडिसा समोरच रूम आहे ना, इथून इथं यायचं आहे गल्लीमध्ये. इथं शू स्टँड पण आहे आणि पण आहे कृष्णा मोबाईल स्टँड. म्हणजे इथं मोबाईल तुमचे जे काय असतील पट्टा वगैरे पाकीट जे काय असेल ते इथं आपण ठेवू शकतो. 20 रुपये ते 10 रुपये चार्जेस आहेत बघा. रख द्या बाई. तर चला आपण निघू इथून. आणि इकडे सर्व मार्केट लागलेलं आहे. समोरच बघा गरुड स्तंभ आहे. इथूनच आतमध्ये एंट्री केली ना की लगेच तिथे खाली यमाची पायरी आहे, पायरी नंबर 3ला. आणि समोर बघा झेंडा आता कसा कोणत्या दिशेने फडकतोय. मगाशी कोणत्या दिशेने फडकत होता आणि मगाशी झेंडा चेंज सुद्धा मगाशी ऑरेंज होता आता पिवळा आहे बघा. आणि हे झेंडे ना नंतर लिलाव सुद्धा करतात. जर कोणाला पाहिजे तर 400 ते 500 रुपयामध्ये घेतात सर्व भाविक मध्ये. आणि हीच मेन म्हणजे लूट आहे आतमध्ये मंदिरामध्ये. जर तुम्ही पैसे दाखवले तर मंदिरामध्ये तुम्हाला अर्धा तास पण दर्शन देतील. काहीच बघू शकता इथं मस्तपैकी चाऊमिन आणि रगडा आहे. रगडा घेतले आपण खायला. आता 2 मिनिट मस्ती करू नको. चायनीज नूडल्स खाऊ नका, टेस्ट नाही. नाही का? नाही याला हिला टेस्ट नाही पटली. याही खाऊन बघला पण रगडा घेतलं. बघू आता कसं टेस्ट लागतंय. जस्ट पोचले आपण रूमवर. आता सर्वजण फ्रेश होत आहेत. हे बघा हे आपण फ्रेश झालेलं आहे. हे फ्रेश होत आहेत सगळेजण. आता जायचं आपल्याला जेवण करायला. तर चला जाऊ कोणतं तरी चांगलं असं हॉटेल बघू आणि जेवण करा. आता पहिला लॉक करतो आम्ही. चला चलो 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 बाहेर निघलो. चलो तू चालली लगेच. आपल्याला आवाज आता लॉक मस्तपैकी आणि निघूया.
फायनली आपण पोचलो हॉटेलमध्ये. मस्त आता जेवण करायला जाऊ. बघूया काय जेवण आज मागवतात. काल आम्ही वेगळं मागवलेला, आज वेगळंच असणार आहे. तर चला पटापट जाऊ. 1 2 3 4 5 फायनली जेवायला बघू शकतो. बघा हे मी येऊ का जेवायला? दादा काय बोलते? मी येऊ जेवायला? काय आहे जेवायला आज? जेवायला काय? रोटी. रोटी कशी बोलते? रोटी. बघू शकता नेपाळवरून आलेले आहेत. मस्त चायनावरून नेपाळवरून चायनावरून आले. तर काहीच फायनली आता जेवण करून निघालो. आता शॉपिंग करायची होती. एक करायला गेलं तर शॉपिंग काहीतरी साड्या वगैरे घ्यायच्या होत्या ना. आपल्याला काहीच घ्यायचं ना. आपल्याला फक्त प्रसाद घेणार आहोत आपण, दुसरा काहीच नाही. चला दाखवतो उद्या म्हणजे काय काय घेऊन. आज कोणीच प्रसाद नाही घेतला. चल काळे बघू शकता इथले फेमस खाजे बघा. 100 रुपये किलो का अर्धा किलो? हे कैसा किलो आहे? हे कैसा घ्यायचे? 100 रुपये किलो. चला आपण घेणार आहोत उद्या परवा. आता इथून निघूया. बघा सर्वजण निघाले आणि आत्ता गर्दी कमी झालेली आहे. म्हणजे आता दर्शनासाठी गर्दी आहेच, आता फक्त शॉपिंगसाठी गर्दी झालेली आहे. आमचा एक झालाय पेशंट, त्याला घेऊन गेलेत ते रिक्षामध्ये. आता हे बघा शॉपिंग चालू आहे. शॉपिंग मगाचपासून कोणता असा बाजार सुटलेला नसेल का शॉपिंग केली नसेल. आता जेवण करून आले, थोडीफार शॉपिंग केली म्हणजे आमच्यासाठी नाही त्या पोरांसाठी. आणि आता निघालोय जायला रूमवर. अर्ध्यानं आम्ही आधीच पाठवलं कारण की सुट्ट्या होती त्यामुळे. चला आता आपण पण जाऊ रूमवर. उद्या काही साईट सीन करायचे इथले थोडे समजले ते तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्याच्या आधी रूमवर पोचूया कारण ना खूप थंडी वाजायला लागली. स्वेटर सुद्धा नाही आणला आणि आता स्वेटर आणला आहे तो बहिणीचा आहे. असं सगळेजण असेच निघाले बघा. काहीच पोचले आता मी हॉस्टेलच्या इथे बाहेर. चला तर हे दाखवतो मला आमचा हॉटेल आम्ही कुठे घेतलं. श्री साई लॉजच घेतलं आहे. 3ऱ्या फ्लोअरला. आता जाऊ वरती आपण रूममध्ये कारण की लई झोप पण आलेली आहे. कारण की रात्री तेवढी काय आपल्याला खास झोप नाही भेटली. फायनली पोचले रूममध्ये. तिकडे लेडीजसाठी रूम आहे आणि आम्हाला इकडे ठेवले सेपरेट असे 2 रूम ठेवले. तर चला आता जाऊ. ब्लॉगमध्ये जास्त काही म्हणजे बोलायला पण नाही भेटलं. माहिती बघू मी ब्लॉग डिलीट करेन, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सुद्धा देईल. आणि जसं काय आमचं दर्शन झालं तसं मंदिराच्या बाहेर आलं आणि तिकडे सर्व पुजारी वगैरे असतात. दर्शनासाठी जाण्यासाठी जर तुम्हाला पैसे देऊन ते सांगतील की एवढे पैसे घ्या तेवढे, कोणाला पैसे देऊ नका. जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सांगायचं रिजन आहे असे एजंट लोक खूप सारे असतात की तुम्हाला आम्ही दर्शन घडून घेतो पण घेऊन जातात मागच्या डोअरनी आणि मागच्या डोअरनीच परत बाहेर येतो आपण. समोरच्या बाजूने गरुड स्तंभ आहे. जसा गरुड स्तंभ पार करून आपण आतमध्ये गेलो का 3ऱ्या पायरीवर यमाची पायरी आहे म्हणजे काळ्या दगडाची आहे. ती तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा तुम्ही समोरून एंट्री करा. मस्त असं आहे आणि तिथूनच आतमध्ये गेलं श्री जगन्नाथजींचं आणि श्री भगवान बलभद्र आणि सुभद्रा देवींचं वास्तव्य तुम्हाला बघायला भेटेल. मंदिरामध्ये मूर्त्या बघायला भेटेल आणि ज्या त्या 12 ते 19 वर्षानंतर चेंज करतात तेव्हा एकदम सर्वात मोठी रथयात्रा काढली जाते. हे तुम्हाला बघायला भेटेलच समजा जेव्हा तुम्ही तिथे जाणार 12व्या वर्षा किंवा 19व्या वर्षी. तर चला आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी. उद्याचे साईट सीन तुम्हाला बघायला भेटतील उद्याच्या भागामध्ये. उद्या आम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी बघणार आहोत ज्या जगन्नाथपुरीमध्ये जेवढ्या शहरामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर परवा आम्ही जाणार आहोत जगन्नाथपुरी पासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर जे काही पुरातन मंदिर आहेत जगन्नाथपुरीमधले किंवा त्या सिटीमधले ते तुम्हाला बघायला भेटतीलच. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.